काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती अनुभवायची असतात. त्यांच्या भिंतींना स्पर्श करताना इतिहास मनात उतरतो आणि त्यांच्या शांततेत उभं राहिल्यावर काळ जणू मागे फिरू लागतो. असाच अनुभव देणारा आमचा पुण्यातला दुसरा दिवस, शनिवारवाडा. सकाळ अजून पूर्णपणे झाली नव्हती. पुण्याच्या हवेत एक वेगळी शांतता होती. आम्ही सर्व आवरलं, हलकासा नाश्ता केला आणि घराबाहेर पडलो. पुण्यात स्वतःचं वाहन असूनही इथलं ट्रॅफिक इतकं प्रसिद्ध आहे की कधी कधी गाडीपेक्षा बसचा प्रवास जास्त सुखद वाटतो. म्हणून आज आम्ही ठरवलं पुण्याला पुण्यासारखंच अनुभवायचं. थोडं चालत जाऊन आम्ही 256 नंबरची सिटी बस पकडली. बसच्या खिडकीतून दिसणारं पुणं, एकीकडे आधुनिक इमारती, धावपळ, गजबज आणि दुसरीकडे अजूनही जुनं पुणं आपल्या शांत स्वभावात तसंच उभं. साधारण पाऊण तासाचा प्रवास करत आम्ही सदाशिव पेठेत पोहोचलो. सदाशिव पेठ नावातच इतिहास आहे. अरुंद रस्ते, जुनी घरं, भिंतीवरची वर्षानुवर्ष असलेली वेळ, सगळंच वेगळं वाटत होतं. तिथून पुढे जाताना आम्ही मुळा नदीच्या पुलावर आलो. पुण्याच्या हृदयातून वाहणारी ही नदी अनेक इतिहासांची साक्षीदार आहे. कितीतरी पिढ्या आल्या गेल्या, साम्राज्य उभी राहिली, पडली, पण नदी मात्र शांतपणे वाहत राहिली. आणि मग दुरूनच दिसू लागल्या त्या प्रचंड उंच भिंती, जणू काळ स्वतः उभा आहे आमच्या समोर. शनिवारवाडा पहिल्यांदा समोर दिसतो तो त्याचा विशाल तट. दगडांनी बांधलेल्या त्या भिंती फक्त बांधकाम नाहीत, त्या मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याची ओळख आहेत. इसवी सन 1730 मध्ये या वाड्याचं बांधकाम सुरू झालं आणि इसवी सन 1732 मध्ये तो पूर्ण झाला. हा वाडा बांधला होता थोरले बाजीराव पेशवे यांनी. तेच बाजीराव ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं, जिंकलेलं युद्ध नाही आणि हरलेली लढाई नाही. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशव्यांचं पद दिलं आणि पुढे मराठा साम्राज्याचा कारभार मोठ्या प्रमाणावर पेशव्यांच्या हातावर आला. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशव्यांचं पद दिलं आणि पुढे मराठा साम्राज्याचा कारभार मोठ्या प्रमाणावर पेशव्यांच्या हातात आला. पेशवे म्हणजे फक्त मंत्री नव्हते, तर मराठा साम्राज्याचे प्रमुख आधारस्तंभ होते. शनिवारवाडा हा फक्त राजवाडा नव्हता, तो मराठा साम्राज्याचं धडधडणारं हृदय होता. इथून युद्धनीती आखल्या जात होत्या, इथून सैन्य मोहिमा ठरत होत्या, इथे दरबार भरत होते आणि इथूनच मराठा साम्राज्याचा आवाज संपूर्ण भारतात पोहोचत होता. मुख्य प्रवेशद्वाराचं नाव आहे दिल्ली दरवाजा. दिल्ली जिंकण्याच्या स्वप्नाचं प्रतीक म्हणून त्याला हे नाव दिलं गेलं. दरवाजावरचे लोखंडी टोकदार खिळे पाहून लक्षात येतं की त्या काळी हत्तींच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी किती विचारपूर्वक रचना केली जायची. तिकीट काढण्यासाठी आता QR स्कॅन करून तिकीट घ्यावं लागतं. इतिहास आणि आधुनिक काळ यांची ती एक वेगळीच भेट वाटली. गेल्यावर मात्र मन थोडं थांबतं, कारण आपण जे वैभव कल्पना करतो त्यातील बराचसा भाग आता फक्त अवशेषांमध्ये उरलाय. इसवी सन 1828 मध्ये शनिवारवाड्याला भीषण आग लागली. 7 दिवस ती आग धगधगत होती असं म्हणतात आणि त्या आगीत वाड्याचं वैभव जळून गेलं. आज उरलंय ते फक्त त्याचं सांगाड्यासारखं अस्तित्व, पण त्या अवशेषातही इतिहास श्वास घेताना जाणवतो. आत फिरताना अनेक जागा दिसतात. हौद, विहिरी, स्नानगृह, मुत्पाकखाना, राजदरबाराचे भाग. प्रत्येक जागेवर माहितीचे फलक लावलेले आहेत. कुठे काय होतं, कोण राहत होतं, कसं जीवन होतं, हे सगळं वाचताना आपण नकळत त्या काळात पोहोचतो. मुत्पाकखाना म्हणजे राजघराण्याचं स्वयंपाकघर. इथे मोठमोठ्या समारंभांसाठी जेवण तयार व्हायचं. कल्पना करा, तांब्याची भांडी, लाकडी चुली, धुराचा वास आणि राजेशाही जेवणाचा थाट.
वाड्यातील हजारी कारंजा विशेष प्रसिद्ध होता. कमळाच्या आकाराचा हा कारंजा इतका सुंदर होता की एकेकाळी त्यातून उडणारं पाणी पाहण्यासाठी लोक दुरून दुरून यायचे. पण शनिवार वाडा फक्त वैभवासाठी ओळखला जात नाही, तो वेदनेसाठीही ओळखला जातो. इथे घडली होती पेशवाईतील अत्यंत दुःखद घटना, नारायणराव पेशव्यांची हत्या. काका, मला वाचवा, असं म्हणत धावत असलेल्या नारायणरावांचा आवाज आजही शनिवार वाड्यात ऐकू येतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. इतिहास आणि रहस्य यांचं हे मिश्रण शनिवार वाड्याला अजून गूढ बनवतं. भर दुपारचं ऊन होतं, पण त्या विशाल वडाच्या झाडाखाली उभं राहिल्यावर एक वेगळी शांतता जाणवत होती. थंड हवा अंगावर येत होती आणि तेव्हा जाणवलं, झाडं म्हणजे केवळ निसर्ग नाहीत, ती काळाची सावली आहेत. आज आपण AC शोधतो, पण त्या काळी निसर्गच माणसाचा सर्वात मोठा आधार होता. भिंतीवरून हात फिरवत असताना वाटत होतं, किती लोकांनी या भिंती पाहिल्या असतील, किती निर्णय इथे घेतले गेले असतील, किती आनंद, किती वेदना, किती स्वप्न या वाड्याने पाहिली असतील. शनिवार वाडा म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही, तो महाराष्ट्राच्या इतिहासाचं जिवंत पान आहे. इतिहास कधी पुस्तकात पूर्ण समजत नाही, तो अशा ठिकाणी जाऊनच अनुभवावा लागतो. आणि म्हणूनच शनिवार वाड्यातून बाहेर पडताना आम्ही फक्त फोटो घेऊन बाहेर आलो नाही, तर इतिहासाची एक जाणीव मनात घेऊन बाहेर पडलो. असा होता आमचा शनिवार वाड्याचा प्रवास. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तयार राहा पुणे डायरीच्या पुढच्या एपिसोडसाठी.